नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते. नुकताच बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी झाला. त्याकरता मी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करते. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजासाठी खूप कार्य केलं आणि भरपूर संघर्ष केला. अशाच एका संघर्षाची कहाणी मी आपल्यास सांगणार आहे. त्यावेळी संपूर्ण भारतामध्ये देवळामध्ये, सार्वजनिक विहिरी, तळी इथे अस्पृश्य समाजाला कोठे देखील प्रवेश दिला जात नव्हता. मुंबई प्रांतामध्ये त्यावेळी राव बहादूर बोले यांनी असा ठराव आणला की जी सार्वजनिक विहिरी, तळी आहेत त्याचप्रमाणे सरकारी पैशामधून किंवा त्यांच्या माध्यमातून जे प्रशासित जे करत असतील असे लोक की जिथे दवाखाने आहेत, शाळा आहेत, धर्मशाळा आहेत, ही सर्व अस्पृश्य बांधवांना त्याच्यामध्ये प्रवेश देण्यात यावा असा त्यांनी ठराव मांडला. त्याचप्रमाणे जे लोक अस्पृश्य समाजाला त्याच्यामध्ये येण्यास प्रतिबंध करतील किंवा त्यांना जी देवळं आहेत किंवा जी विहिरी, तळी आहेत जी अस्पृश्य समाजाकरता खुली केली जाणार नाहीत, त्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांना सरकारी अनुदान मिळणार नाही असा देखील त्यांनी ठराव मांडला. त्यानंतर महाडच्या महानगरपालिकेने त्यावेळेस मग तेथील महाडचं जे 14 तळे होते ते सर्वांसाठी खुले केले. परंतु स्पृश्य बांधवांना ही गोष्ट आवडली नाही. मग त्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांनी तिथे येण्यास प्रतिबंध केला. ही गोष्ट जे राव बहादूर बोले यांनी जो ठराव मांडला होता तो 1924चा होता. तोपर्यंत 1927 साल उघडले आणि बहिष्कृत हितकारिणी जी सभा होती त्यांनी असा ठराव केला की आपण तिथे 14 तळ्यावरती जाऊन तिथे आपण पाणी ग्रहण करायचं आणि सर्वांनी तिथे ते जे खुलं केलेलं आहे तिथे सर्वांनी तिथे प्रवेश करायचा आणि ते पाणी आपण वापरासाठी घ्यायचं असं ठरवलं गेलं. त्यानुसार सर्व अस्पृश्य समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी बरेचसे ब्राह्मण देखील त्यामध्ये सामील झाले होते. बाबासाहेबांचे जवळ 8 ते 10 हजार अस्पृश्य समाज बांधव होते, ब्राह्मण लोक होते आणि अशा सर्व म्हणजे ब्राह्मणांमध्ये त्यावेळी मला वाटतं सहस्त्रबुद्धे जोशी, चित्रे असे बरेचसे लोक होते आणि हे सर्व लोक तिथे 14 तळे इथे गेले होते. महाड येथे 14 तळ्यावरती गेल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांनी प्रतिकात्मकरित्या म्हणून तिथलं पाणी जे होतं ते प्राशन केलं. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले जे बांधव होते त्या अस्पृश्य समाजातील लोक, ब्राह्मण समाजातील लोक सर्वांनीच ते पाणी प्राशन केलं आणि सर्वांनी म्हणजे जे आहे ते सर्वांसाठी खुलं झालं असं म्हणजे त्यांचे ते प्रतिकात्मक जे होतं की हे सर्वांसाठी आतापासून खुलं झालेलं आहे असं त्यांनी दाखवलं. परंतु तिथल्या लोकांना जे स्पृश्य समाज जो होता त्यांना ते मान्य नव्हतं. त्यांनी मग काय केलं, त्यांनी जो अस्पृश्य बांधव जे आलेले होते त्यांच्या जेवणामध्ये माती कालवली, त्यांच्यावरती लाठीने हल्ला केला आणि मग लोकांना भरपूर मारहाण झाली. त्याच्यामध्ये बरेचसे लोक जखमी देखील झाले. परंतु बाबासाहेबांनी असं ठरवलं होतं की आपण अहिंसेच्या मार्गानेच हा लढा द्यायला पाहिजे आणि अहिंसेच्या मार्गानेच आपण हा लढा जिंकायचा असं बाबासाहेबांनी आपल्या सर्व लोकांना सांगितलं आणि हा जो भेदाभेद आहे तो समतेच्या मार्गानेच सोडवायचा असं त्यांनी ठरवलं होतं. तर तोपर्यंत त्या लोकांनी जे स्पृश्य समाजातील होतील त्यांनी महाडचं जे न्यायालय होतं त्या महाडच्या न्यायालयातून तिथून तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे टेम्पररी इंजंक्शन आणलं होतं. म्हणजे इथे लोकांनी आलं नाही पाहिजे असा तो प्रतिबंध न्यायालयाचा आणला होता. परंतु सरकारी न्यायालयाचा जर अवमान करायचा नाही म्हणून बाबासाहेबांनी तिथून मग आपण जायचं असंच ठरवलं. तो जो होता तो डिसेंबर 1927 मध्ये आणि बाबासाहेबांनी
जी सत्याग्रह जो केला होता तो मार्च 1927चा आहे. 19-20 मार्चला म्हणजे 1927 रोजी केला आणि हा मनाई हुकूम जो आहे तो डिसेंबर 1927चा आहे. परंतु असा तात्पुरता मनाई हुकूम टेम्पररी इंजंक्शन आणल्यानंतर बाबासाहेब हे बॅरिस्टरच होते आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की ही केस आपण लढली पाहिजे. ती जे चौदार तळं होतं ते सार्वजनिक ते सरकारी जागेवर होतं आणि सरकारी जागेवर असल्यामुळे तेथील जे पाणी होतं ते सर्वांसाठी खुलं होणं आवश्यक होतं. म्हणजे सर्व स्पृश्य अस्पृश्य समाज यांच्यासाठी खुलं होणं आवश्यक होतं. त्यामुळे मग बाबासाहेबांनी तशा पद्धतीने ती जी केस होती त्याच्यामध्ये त्यांची मांडणी केली आणि महाडच्या न्यायालयामध्ये ती केस त्या पद्धतीने मांडली गेली. त्यानंतर ती केस जी आहे 1931मध्ये ती सरकारी जमिनीवरती ते तळं असल्यामुळे ते तळ्यातील पाणी सर्वांसाठी खुलं करण्यात यावं अशा पद्धतीने तो निकाल लागला. परंतु हा निकाल जरी लागला तरी जे स्पृश्य समाजातील लोक होते त्यांना ते अजिबात मान्य नव्हतं. त्यांना ते मान्य नसल्यामुळे त्यांनी ती केस पुढे अपील त्याचं केलं आणि ते अपील जे होतं ते ठाणे जिल्हा न्यायालयात सादर केलं. ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये ते अपील सादर केल्यानंतर तिथे देखील हा जो लढा होता बाबासाहेबांनी पुन्हा जिंकला, कारण त्यांनी ती केसची मांडणीच तशी केली होती. परंतु त्या लोकांना स्पृश्य समाजातील लोकांना तरीही ते मान्य झालं नाही आणि ती केस जी होती ती पुन्हा हा 1933 साली निकाल जिल्हा न्यायालय ठाणे येथे लागला. परंतु ती केस पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल झाल्यानंतर त्या केसचा निकाल 1937ला आपल्या अस्पृश्य बांधवांच्या बाजूनेच लागला. चौदार तळं जे आहे ते सगळ्या लोकांसाठी स्पृश्य अस्पृश्य सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आणि अशा पद्धतीने बाबासाहेबांनी 1927चा जो लढा अस्पृश्य समाजासाठी उभारला होता तो 1937च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने बाबासाहेबांच्या बाजूने लागला, अस्पृश्य समाजाच्या बाजूने लागला. ते चौदार तळं सर्वांसाठी खुलं झालं. अशा पद्धतीने सार्वजनिक ज्या तळी विहिरी ज्या आहेत तिथे आपल्या लोकांना आपल्या लेकरांना पुन्हा प्रतिबंध होऊ नये याच्याकरता बाबासाहेबांनी ते जे आहे अनुच्छेद 15(2) त्याच्यातील जात धर्म वंश लिंग आणि जन्मस्थान याच्यावरून कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत भेदभाव करणार नाही किंवा नागरिकाने तो भेदभाव केला नाही पाहिजे. आणि त्याचप्रमाणे तो सार्वजनिक तळी विहिरी त्याचप्रमाणे स्नानघाट आणि जी सार्वजनिक जे रस्ते आहेत तिथे देखील असा प्रतिबंध करता येणार नाही अशा पद्धतीचा समावेश अनुच्छेद 15(2) येथे करण्यात आला. अशा पद्धतीने आपल्या लेकरांची सोय जी आहे ती बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेच्या संविधानाच्या माध्यमातून केली होती. ही जी मी माहिती आपणास दिलेली आहे ही जी माहिती आपणास कशी वाटली ते आपण निश्चित कॉमेंटच्या द्वारे सांगा. तसंच माझ्या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.